रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ह. मराठे यांची डावं ही एक सुंदर कौटुंबिक कथा. ती भिंतीच्या खोलीच्या मुळाशी बसली होती, स्वतःशीच धुमसत. खोलीत न पेटलेला स्टोचा धूर भरून राहिला होता आणि तिच्या मनात राग, संताप, तिरस्कार नवऱ्याविषयीचा. नवरा समोरच बसला होता कॉटवर. तोही धुमसत होताच, पण त्याच्या हातात निदान नुकतं येऊन पडलेलं ताजं वर्तमानपत्र होतं. त्याच्या आड त्याचा चेहरा लपला होता, म्हणून तिला दिसत नव्हता. दिसत असता तर संताप आणि तिरस्कार व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून ती थुंकलीही असती त्याच्या चेहऱ्यावर. सकाळ नुकतीच झाली होती. दूधवाल्यानं दूध आणि पेपरवाल्यानं पेपर आणून टाकला होता. आकाशवाणीवर भक्तिसंगीत सुरू झालं होतं. त्यांच्या खोलीला भिडून असलेल्या सर्व चाळीतील जग जागं होऊन हालचाल करू लागलं होतं. त्यांच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे आजही भांडणानं झाली होती. एकमेकांसाठी शिवाशाप देऊन झाली होती. तिनं स्टोव पेटवायला घेतला होता. पेटवता पेटवता खूप धूर झाला होता. खोलीभर धूर पसरला होता. तो झोपलेलाच होता कॉटवर आणि तेथूनच तो ओरडला, "धूर कमी कर ग तो, मूर्ख. साधा स्टोव पेटवता येत नाही तुला." ती स्टोव समोर वाकून बसलेल्या अवस्थेत उद्गारली, "बाहेर जा, सहन होत नसेल तर." हे शब्द त्याला पुरेसे होते. तो बसल्या जागेवरून उठला. ती अवघ्या 2 पावलांवर तर होती. ती 2 पावलं त्यानं त्वेषानं टाकली आणि तिच्यापर्यंत पोचला. ती पिन करीत खाली वाकून बसली होती. त्यानं तिची बकोटी धरून तिला वर खेचलं, मान आपल्याकडे वळवून घेतली आणि तिच्या डोळ्यात क्रोधानं बघत म्हणाला, "बाहेर जा असं मला सांगणारी तू कोण ग? खोली माझी आहे, माझ्या नावावर आहे. जायचं तर तू बाहेर चालती हो." तिच्या जिभेवर शब्द आले, हलकट, बदमाश, पण तिने ते उच्चारले नाहीत. ती खाली बसली आणि स्टोव्हमधील हवा सोडून दिली. खर्र असा आवाज करीत स्टोव्ह तसाच भिंतीकडेला सरकवला आणि म्हणाली, "करत नाही चहा, करत नाही स्वयंपाक, मी दूध सुद्धा तापवणार नाही. नाही तर नाही, बाहेर खूप हॉटेल आहेत ग, खानावळी आहेत." तो तिला म्हणाला आणि पुन्हा माघारी येऊन कॉटवर बसला. ती तशीच तिथं बसली, भिंतीच्या मुळाशी, रागानं, संतापानं, तिरस्काराच्या भावनेनं भरून जात. ती दोघं नवरा बायकोच होती, पण अलीकडे त्यांच्या दिवसाची सुरुवात अशीच होई. अनेकदा दिवसाची समाप्तीही अशीच होई. आज तशीच सुरुवात झाली होती. त्यांच्या खोलीला भिडून असलेल्या चाळीतल्या जगाला त्याची कुणकुण लागली होती. कुजबूज सुरू झाली होती. हल्ली त्या दोघांत खूपदा भांडणं होत. जोरजोरात दोघं भांडतात, एकमेकांना टोमणे मारतात, शिव्या घालतात. कधी कधी मारजोड सुद्धा होते. परवा तर म्हणे ती मध्यरात्री किंचाळत बाहेर धावत आली, "मारू नका, मारू नका," असं ओरडत. पण नवरा बायकोचं भांडण, मध्ये कुणी पडायचं असा विचार करीत कोणी मध्ये पडलं नाही. हे सगळं गेल्या 2 वर्षात हळूहळू घडत आलेलं. नेमकं कोणत्या घटनेपासून, कोणत्या क्षणापासून हे दोघांनाही आठवत नाही, सांगता येत नाही. पण कोणत्या तरी एका प्रसंगी तिला मात्र हे तीव्रपणे जाणवून गेलं, आपले नवरा बायकोचे संबंध आता बिघडायला लागले आहेत. बहुधा त्या दिवशी सिनेमाला जायचं का नाटकाला हा प्रश्न होता. तो म्हणत होता नाटकाला जाऊया, ती म्हणत होती सिनेमाला. तो आपलं म्हणणं आग्रहानं मांडत होता आणि तीही आपलंच म्हणणं पुढे करीत होती. तो म्हणत होता, नाटक पुन्हा लवकर येणार नाही, ते आपण आज बघू, सिनेमा उद्या बघता येईल. पण ती म्हणत होती, सिनेमाचा मूड आहे ना आज, आज सिनेमाच बघू. कुणाचंच म्हणणं दुसऱ्याकडून स्वीकारलं जात नव्हतं. त्या दिवशी सिनेमा, नाटक काहीच झालं नाही. दोघांचंही एकमत झालं नव्हतं. मूड मात्र खराब झाला. तो म्हणाला, "तू मूर्ख आहेस." ती म्हणाली, "मी नव्हे, तू मूर्ख आहेस." त्या आणि त्यानंतरच्या अशाच किरकोळ प्रसंगांना व क्षणांना, मतांना आणि मतभेदांना त्या त्या वेळी गंभीर रूप मिळत गेलं. गंभीर प्रसंगाचं गांभीर्य असं थेंबाथेंबानं साठत आलं आणि आता तर ते दोघांच्याही हृदयात मावेनासं झालं होतं. त्यांचं लग्न होऊन अवघी 4 वर्ष झालेली. लग्न दोघांपैकी एकावरही लादण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे ती प्रेमात पडलेली होती व त्यांनी तसं थरारक लग्न केलं होतं असं नाही. एका युवक युवतीच्या परिचय केंद्रात त्यांची गाठ पडली होती. दोघांनी एकमेकांना सर्वसाधारणपणे पसंत केलं. दोघांच्याही घरची परिस्थिती पेटाचीच होती. दोघांनाही नोकऱ्या होत्या, जेमतेम पगाराच्या. त्याच्याकडे 1-2 गोष्टी जास्तीच्या होत्या. एका चाळीत त्याची एक जुनाटशी खोली होती व त्याची नोकरी
एका सेमी सरकारी संस्थेत होती. तिची पूर्णपणे खाजगी होती. लग्न झाल्यावर दोघं त्याच्या खोलीवर राहायला आली. राजा राणीचा संसार नव्हताच. सामान्य गरीब परिस्थितीतल्या दोघांचा गरिबीचा संसार होता. गॅस नाही, स्वतंत्र नळ, संडास, बाथरूम नाही. खोलीला एकच खिडकी. भोवती चाळीतली गजबजती अनेक बिऱ्हाडं. वर्ष 2 वर्षातच त्यांची भांडणं सुरू झालेली. आधी रुसवे फुगवे, नंतर अबोला, नंतर वादविवाद, नंतर तोंडातोंडी, उपाशी राहणं, स्वयंपाक फेकून देणं, नंतर भांडण आणि आता एकमेकांच्या सहवासाचा कंटाळा येऊन एकमेकांविषयी तिरस्कार वाटून एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, एकमेकांना शिवीगाळ करणं. बहुतेक रोजच. रोजच्या प्रमाणच आजही रेडिओवर भक्ती संगीत सुरू होतं आणि त्या खोलीत त्या दोघांचे शिवाशाप. स्टोव न पेटवता, काही न करता ती तशीच भिंतीकडेच बसून राहिली. अंतरातली खळबळ आणि ताण चेहऱ्यावर धारण करून तो पेपर वाचायचं निमित्त करून आपला क्रोध झाकत कॉटवर पडून होता. भांडणं होत होती, शिवाशाप आणि एकमेकांस कठोर शब्द हे चालूच होतं. पण आज त्यानं तिला आणखी ऐकवलं होतं. खोली माझी आहे, माझ्या नावावर आहे. जायचं असेल तर तूच बाहेर जा. इतके दिवस भांडणं होतच होती, पण त्यानं कधी हा मुद्दा काढला नव्हता. आज त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं. आपल्याकडचं एक हुकमी पान त्यानं अचूक खेळीप्रमाणे तिच्या पुढे टाकलं होतं आणि ती भिंतीकडेच बसून त्याचाच विचार करीत होती. ती तशी फार मोठी नव्हती. 26 वर्षाचं वय, त्याचं 30 वर्षाचं. पण तिनं परिस्थितीचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न चालवला होता. अनेक उत्तरं निघत होती. भांडणं मिटायला पाहिजेत, जुळवून घ्यायला पाहिजे. इथपासून आता वेगळं होण्याशिवाय गत्यंतर नाही, इथपर्यंत. भांडण सुरू होऊन 1-2 वर्षाचा काळ लोटला होताच. गेलं वर्षभर तर परिस्थिती वेगळीच बनत चालली होती. रोज रोज तेच तेच घडत होतं. शब्दावरून शब्द वाढत जाणं, मग शिवीगाळ, एकमेकांवर संताप आणि एकमेकांच्या हृदयाच्या देठापासून तिरस्कार. थोडा वेळ ती तशीच धुमसत बसून राहिली. पण अधिक वेळ राहणं शक्य नव्हतं. फॅक्टरीत जायला पाहिजे होतं. 8:30ला पोचणं जरूर असे. ती उठली आणि आपलं आवरायला लागली. त्याचं ऑफिस उशिरा असे, पण तोही घाईघाईने आवरून तिच्या आधीच बाहेर पडला. जाताना काहीच बोलला नाही. धाडकन दार तेवढं लावून घेतलं. तिला त्याला सांगायचं होतं, पण ऐकून घ्यायला तो थांबला नाही. तीही घाईघाईने आवरून आणि शरीरावर आणि तोंडावर उत्साहाचा मुखवटा चढवून फॅक्टरीकडे जायला निघाली. फॅक्टरीत जाताना, काम करताना ती एकाच प्रश्नाचा विचार करीत होती. याचा शेवट कसा घडवायचा? काय होणार आहे याचा शेवट? दिवसभर सारखा तोच प्रश्न तिच्या मनात घुमत होता. तसा हा प्रश्न आज नव्याने तिच्या मनात आला होता असं नाही. आपणा दोघांचे मतभेद तीव्र झालेत आणि त्यातून संबंध प्रेमाचे राहिलेले नाहीत हे तिला जाणवत होतंच. एकही दिवस सुखाचा उगवत नव्हता. अगदी लैंगिक संबंध सुद्धा पीडित स्वरूपाचे झाले होते. आज तर त्यानं तिची एक नवीच ओळख जणू तिला पटवून दिली होती. मी या खोलीचा मालक आहे. खोली माझ्या नावावर आहे. तू बाहेर जायला हवंस. अशी भांडणार असशील तर तुला इथं राहण्याचाच काही अधिकार नाही. त्यानं हे इतकं सगळं आपणाला सांगून टाकलं आहे याची कल्पना येताच ती दचकली. इतकंच नव्हे तर आपण सकाळीही त्याच्या त्या उद्गारानंतर बावरून बावचळून गेलो होतो हे तिच्या लक्षात आलं. ती त्याचे ते शब्द ऐकल्यानंतर त्याला हलकट बदमाश म्हणणार होती. या शब्दांनी आपल्या मनातील तीव्र दाहकभाव ती प्रकट करणार होती. पण ते शब्द ती उच्चारू शकली नाही. त्याआधी अनेकदा ते शब्द तिने उच्चारले होते. अगदी बिनधास्तपणे उच्चारले होते. त्यानंही ते निमूटपणे ऐकून घेतले होते. अनेकदा भांडणं झाली की तो वाटेल तसं बोले, शिव्याही घाली. तेव्हा ती सरळ सरळ त्याला प्रत्युत्तर करी आणि त्याच्यासाठी हलकट, बदमाश असली विशेषणंही वापरी. पण आज त्यानं वेगळंच सांगितलं होतं. खोली माझी आहे, माझ्या नावावर आहे. बाहेर जायचं असेल तर तू जा. निघून जायचं असेल तर तू जा. जायचं असेल तर? जायचं का मग? तिनं स्वतःलाच प्रश्न केला. काम करताना ती हाच प्रश्न सोडवायचा प्रयत्न करीत होती. दुपारी लंचच्या वेळी हा प्रश्न फार वेगाने तिच्या मनात घोंगावत फिरला. कारण सकाळी झालेल्या भांडणाचा परिणाम म्हणून तिनं डबा तयार करून आणला नव्हता. कॅन्टीनमध्ये इतर मैत्रिणींनी आपापले पोळी भाजीचे डबे उघडले. तेव्हा तिला एकदम खूप काही जाणून गेलं आणि ती एकदम उदास होऊन बसली. का ग?
डबा नाही आणलास? तिच्या मैत्रिणीनं विचारलं. त्या तिघींचा एक ग्रुप होता. तिघी एकत्र डबा खायला बसत, हास्य विनोद करीत आणि कधी कधी घरगुती सुखदुःखांच्या प्रसंगावरही एकमेकांशी सल्लामसलत करीत. तिच्या मैत्रिणींनी तिच्या पुढ्यात आपल्या डब्यातील पोळी भाजी थोडी थोडी ठेवली तेव्हा तर तिच्या डोळ्यात पाणीच तेवढं तरारायचं राहिलं. का ग, डबा नाही आणलास? एका मैत्रिणीनं विचारलं तर त्यावर दुसरी म्हणाली, अगं आयत्या वेळी गॅस गेला असेल आणि स्टोव पेटला नसेल. होय ना ग? अगं, असा वैताग देतात ना एक एकदा. तिनं त्यांच्या प्रश्नांना मोघमच उत्तर दिलं. गॅस नाहीच आहे आमच्याकडे ग. मग स्टोव पेटला नसेल? नाही. मग काय झालं? आमचं भांडण झालं सकाळी. नवऱ्याशी ना? अगं ते होत नाही का कधी? आणि कोणत्या नवऱ्याशी भांडण होत नाही? तुला असा किती नवऱ्यांचा अनुभव आहे? तिघींपैकी एकीने प्रश्न विचारला आणि हास्य विनोदात तिच्या नवऱ्याशी झालेल्या भांडणाचा विषय मागेच पडला. पण तिला वाटलं आपण आपल्या मैत्रिणींपाशी आपली परिस्थिती सांगावी, त्यांचा सल्ला घ्यावा. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती आपल्या दोघीच मैत्रिणींना घेऊन हॉटेलात आली. काय ग, आज काही विशेष? त्यांनी तिला विचारलं. अगं मी फार मोठ्या अडचणीत सापडले, ती त्यांना सांगू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरही काळजी दिसू लागली. कसल्या अडचणीत आहे? माझे नवऱ्याशी हल्ली खूप भांडणं होतात, अगदी शिवीगाळ मारतो पण कधी कधी. आज सकाळीच भांडण झालं, साधं स्टोवच्या धुराचं कारण, पण तेच पुरलं. धावून आला अंगावर आणि भांडण झालं आणि म्हणाला, धूर कमी कर. मी म्हटलं, धुराचा त्रास होत असला तर बाहेर जा. तर मला म्हणाला, मला बाहेर जायला सांगणारी तू कोण? ही खोली माझी आहे, माझ्या नावावर आहे. बाहेर जायचं असेल तर तू जा. सकाळी भांडताना तिला काही वाटलं नव्हतं, पण आता त्या भांडणाचा रिपोर्ट सांगताना तिला गलगलायला होत होतं. मैत्रिणींनी ऐकून घेतलं. पटकन सल्ला देणं सोपं नव्हतं आणि तेवढा कुणाचा अनुभव नव्हता, अधिकारही नव्हता. तिचं कथन ऐकून त्या गप्प बसल्या. मग एकीने प्रश्न विचारला, कधीपासून चाललंय हे? 2 तरी वर्ष झाली. मग आजच काय असं वाटतंय अडचणीत सापडल्यासारखं? अगं, सगळ्यांचेच नवरे तर भांडतात, पण हे भांडण पराकोटीला पोहोचलंय. अगं, अजून मूल नाही म्हणून असेल. प्लॅनिंग सोडून दे बरं आता. सोडून द्यायला लावलं त्यानंच 4 महिन्यांपूर्वी. मला नको ग इतक्यात मूल. नकोय काय नको? आता मूल होऊ दे. नको. परिस्थिती तरी आहे का आमची मूल होण्याइतकी? दोघांचा मिळून 800 रुपये पगार भरतो आमचा. अगं, भागतं 800 रुपयात आणि पगार काय वाढणारच नाही का? असं मैत्रिणी थोडा वेळ बोलत बसल्या. पण त्यांना फार वेळ बसायला सवड नव्हती. त्यांना ठराविक वेळी घरी पोचायचं होतं. ठराविक वेळी बस गाठायची होती. रोजची त्यांची बस आता चुकणार होती. निदान पुढची तरी बस त्यांना गाठायला हवी होती. त्या कॉफी भराभर पित होत्या. मैत्रिणींचा सल्ला असा काहीच नव्हता. त्या मोगमच बोलल्या होत्या. म्हणून तिनं विचारलं, मला राहायला नको वाटते त्याच्याकडे आता. मग काय सोडून देणार आहेस त्याला? तेच विचारते मी तुम्हाला. त्यात ग काय आम्ही सांगणार? आम्ही कधी नाही सोडणार आमच्या नवऱ्यांना. कसाही असला तरी एक नवरा हवाच की ग. मैत्रिणींच्या या उत्तराची तिला थोडी चीडच आली, पण तिनं ती व्यक्त केली नाही. त्यांच्या भावना दुखावल्या असत्या. नको त्या मुद्द्यावर चर्चा झाली असती. मैत्रिणींची कॉफी संपली. त्या उठल्या. एक जण उगाचच बिलाचा कागद हाताळू लागली तेव्हा ती म्हणाली, बिल मी देते आणि तुम्हाला घाई असली तर जा तुम्ही. मी बसते थोडा वेळ इथं. का? इथं यायचंय वाटतं कोणी मित्र भेटायला तुला? त्यांनी विनोद केला, पण ती मुळीच हसली नाही. त्या निघून गेल्या. ती एकटीच मागे बसून राहिली. बराच वेळ विचार करत बसली. काय करावं? हे असं किती दिवस चालवून घ्यायचं? रोज सकाळ संध्याकाळ भांडणं, शिवीगाळ, अविश्वास, चीड, संताप, तिरस्कार. आता त्याच्या सहवासाचा कंटाळा आलाय, वीट आलाय. संपवून टाकावं हे सगळं. तिला वाटलं आपण निर्णयापर्यंत येऊन पोचलो आणि तिला अतिशय उत्साहित वाटलं. सकाळपासूनचा मनातला गोंधळ कमी झाल्यासारखं वाटलं. मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटलं. बिल भागवण्यासाठी तिनं पर्समधले पैसे काढले. 10ची नोट शेवटची. मगाशीच तिनं मैत्रिणींना सांगितलं होतं. दोघांना मिळून 800 रुपये पगार मिळतो. त्यातले 300 तिचे. त्यातली शेवटची नोट संपलेली. अजून पगाराला आठवडा आहे. म्हणजे उसणवारी करायला हवी. अलीकडे नवरा 5-10 रुपये द्यायला सुद्धा राजी नसतो. तिथंच बसून ती विचार करू लागली.
₹300 आपण आपलं भागवू शकू का? का नाही भागवू शकणार? काटकसरीने राहावं लागणार. राहू. नाहीतरी सध्या कुठं श्रीमंतीत आणि चैनीत राहता येतं. काटकसरच तर करावी लागते. तेव्हा कसा तरी महिना ओढता येतो. तसंच करू. पण या खविसाच्या सहवासात आता नको. त्याची पत्नी म्हणून तर मुळीच नको. तिचा उत्साह एकदम वाढला आणि ती हॉटेलातून बाहेर पडली. सायकलवर बसली. सायकलवर बसून जाताना तिला अधिकच मोकळं आणि उत्साही वाटत होतं. जाता जाता तिला अचानकच सकाळच्या पेपरमध्ये वाचलेल्या जाहिराती आठवल्या. नोकऱ्यांविषयीच्या कितीतरी जाहिराती होत्या. तिनं तसे अर्ज केलेच होते कुठे कुठं. ही नोकरी सुरू असताना अजून तिला नोकरी बदलता आली नव्हती. पण इथून पुढं जोरदार प्रयत्न करायला हवेत. अगदी 300 ऐवजी 350 असले तरी नोकरी बदलायचीच. बदलायलाच हवी. जादा पैसे मिळवायला हवेत. स्वतंत्र राहायचं म्हणजे तर बदलायलाच पाहिजे. आपलं टायपिंग बरं आहे. थोडं खाजगी काम मिळवता आलं तर सहज थोडे जादा पैसे मिळतील. एक टायपिंग मशीन घेता आलं तर. जाता जाता तिला मोहच झाला टाईपरायटरच्या किमतीची चौकशी करण्याचा आणि ती शिरलीच दुकानात. ते दुकान म्हणजे मोठा प्रसिद्ध टायपिंग क्लासही होता आणि तिथं काही कंपन्यांची टाईपरायटरची विक्रीही होत असे. नव्या टायपिंग मशीनच्या किमती तिला परवडण्यासारख्या नव्हत्याच. सेकंड हँड मशीन तिथं लगेच उपलब्ध नव्हतं. पण तिनं दुकानदाराला सांगून ठेवलं, एखादं सेकंड हँड मशीन असलं चांगल्या कंडिशनमधलं तर मला नक्की सांगा. जरूर, दुकानदार म्हणाला आणि त्यानं पत्ता लिहून घेण्यासाठी डायरी काढली. पत्ता सांगताना ती क्षणकाल गोंधळली. कुठला पत्ता सांगावा बरं? घरचा म्हणजे नवऱ्याच्या खोलीचा? नातूचा खोली नंबर 17? छे छे, आपण राहत असलेली ती खोली माझ्या नावावर आहे. नवऱ्याचे ते शब्द तिच्या कानात घुमले. तिचे मन त्याच्या विषयीच्या तिरस्काराने भरून गेले. विक्रेत्यानं तिला पत्ता पुन्हा विचारला तेव्हा तिनं सरळ आई वडिलांच्या घरचा पत्ता सांगून टाकला. बाहेर पडता पडता ती म्हणाली, तुमच्याकडे पार्ट टाइम टायपिस्ट वगैरे हवे असतात का हो? हवे असतात, पण सध्या तरी नकोत आम्हाला. कधी भरायची असली जागा तर मला नक्की कळवाल का? मी शोधते एखादा पार्ट टाइम जॉब. दुकानदारानं काहीच आश्वासन दिलं नाही. कारण त्याच्याकडे कितीतरी मुलं असं काम मागत. काम आलं तर बहुधा ते स्वतःच करीत. खूपच काम असलं तर त्यांच्याच क्लासमध्ये शिकून गेलेल्या मुलांना ते काम देत. त्यांनी तिला कोणतंच आश्वासन काम देण्याबद्दल दिलं नाही. तिला ते समजलंच. ती स्वतःचं समाधान करीत म्हणाली स्वतःशीच, असं लगेच का काम मिळणार? प्रयत्न करीत राहायला हवं. दुसऱ्या नोकरीसाठी, जादा काम मिळवण्यासाठी. आता घटस्फोट घेऊन वेगळं एकटं राहायचं तर. त्या कल्पनेनं ती थरारून गेली. तिचं तिला वाटू लागलं, आपण या आधीच का बरं या दिशेनं विचार सुरू केला नव्हता? तसं झालं असतं तर आपण या आधीच या जाचातून, या छळातून सुटका करून घेतली असती. पण नंतर तिलाच आठवलं, विचार का सुरू केला नव्हता? केला होता, पण त्या विचारांना निर्णायक स्वरूप आलं नव्हतं. आता कोणता तरी निर्णय घेण्याखेरीज गत्यंतरच उरलेलं नाही. पूर्वीच्या म्हाताऱ्या बायका अनेक दिवस जीव देण्याचा विचार करीत. तसं बोलून दाखवत सगळ्यांना. बघणार बघणार नाही तर एक दिवस नदीत उडी टाकून जीव देणार. तसंच आपलं चाललं होतं. इथून सुटलं पाहिजे असं वाटत होतं. पण घटस्फोटाचा निर्णय मन घेत नव्हतं. आता मात्र निर्णय पक्का झाला आहे. ती अधिकच उमेदीनं सायकल चालवू लागली आणि त्याच उमेदीनं एका महिला वसतिगृहाच्या ऑफिसात शिरली. कोणीतरी तिला सांगितलं होतं, नोकरी करणाऱ्या पुष्कळ स्त्रिया या अशा वसतिगृहात राहतात. तिने चौकशी केली. उत्तर देण्यात आलं, सध्या तरी आमच्याकडे अजिबात जागा नाही. आधीच खूप गर्दी झालीये. मूळच्या नियोजित संख्येच्या 1.5 पट बायका ऑलरेडी आमच्याकडे आहेत. आता आणखी एकीला सुद्धा प्रवेश देणं शक्य नाही. पण आत्ता नसली तरी रिकामी झाल्यानंतर चौकशी करा. कधी रिकामी होईल सांगता येत नाही. अधूनमधून आमच्याकडच्या बायका निघून जातात. कुणाच्या बदल्या होतात, कुणाची लग्न होतात, जातात, मग जागा होतात. पण त्यांचं काय निश्चित नसतं. पहा, एखादी तरी मी खूप अडचणीत आहे. अडचणीत? नवऱ्याशी भांडून घरातून बाहेर पडायचं असेल बहुतेक. तुम्हा पोरींचं काही कळेनासच झालं आहे बघा. थांबू नका, जा. जागा नाही इथे. महिना किती असतो तुमचा खर्च? महिन्याला 200, नुसतं खाटेचं भाडं. एका खोलीत 3, टेबल खुर्ची नाही, स्वतंत्र दिवा नाही, संडास बाथरूम कॉमन. चहा हवा सकाळी तर ₹25 जादा. जेवण किंवा डबा हवा असेल
तर त्याचे 250. रविवारी संध्याकाळी जेवण नाही. महिन्यातून एकदा फिस्ट, आणि ती पण लिमिटेड. मावळलेल्या उत्साहानंच ती तिथून बाहेर पडली. ती संध्याकाळी आपल्या आईच्या घरी पोचली होती. वडील रिटायर्ड होऊन घरीच होते. ते आज फिरायलाही गेले नव्हते. तिचा दादा आणि वहिनी दोघंही नुकतीच ऑफिसातून परतली होती. तिची आई सर्वांना चहा देत होती. दादा वहिनीची दोन्ही मुलं तिथंच घोटाळत होती. अजून तिचा धाकटा भाऊ मात्र आला नव्हता. त्यांचीही एकच खोली होती, एका जुन्या वाड्यातली. सगळी माणसं तिथं त्या एकाच खोलीत राहायची. तिचं लग्न होण्याआधी दादाला एकच मूल झालं होतं. दुसऱ्याची त्यांना घाई नव्हती, परवडत नव्हती. तो म्हणायचा, आता घरात म्हणजे या खोलीत नव्या माणसाला जागाच नाहीये. एक कमी झालं म्हणजे नवं आणायचं. लग्न करून घेऊन ती कमी झाली होती, आणि मग त्यानंतरच दादा वहिनीनं दुसरं मूल आणलं होतं. ती आली तेव्हा ती नेहमीच्या मूडमध्ये दिसत नव्हती. हे आईवडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला विचारलं, काय ग, भांडण झालं का, की ऑफिसमध्ये काही गडबड? त्यांच्या प्रश्नानं ती कावरी-बावरी झाली. सगळं बडाबडा सांगून टाकून मोकळी झाली, आणि शेवटी म्हणाली, मी लग्न मोडायचं ठरवलंय. एक क्षण आता मला त्यांच्याबरोबर राहणं शक्य नाही. डायव्होर्स घेणारे मी. तिच्या या वक्तव्याचा परिणाम त्या कुटुंबावर प्रचंड बॉम्ब गोळा पडावा तसा झाला. प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त झाली. वडिलांना धक्का बसला. आई काळजीत पडली. दादा तिला म्हणाला, मूर्ख आहेस, भलता शहाणपणा करू नकोस. वहिनी म्हणाली, अहो, असं करून कसं चालेल वंस? नवराच तो, कधीतरी बोलणारच. आमची काही कमी भांडणं होतात? मी सुद्धा यांना सांगते, या टिचभर जागेत मी अजिबात राहणार नाही. मागे एकदा मी गेले सुद्धा होते माहेरी निघून, पण नंतर आलेच ना परत. पण मी नाही जाणार परत, ती त्यांना म्हणाली. म्हणजे तू इथं राहायला आली आहेस की काय? दादाने चकित होऊन आणि भयाच्याच स्वरात विचारलं. हो, ती म्हणाली. हो काय, इथं कुठं जागा आहे? आहे जागा इथं पाय ठेवायला तरी? आई वडील, आम्ही दोघं, मुलं, प्रवीण, इतकी माणसं. इतक्यांचा खर्च भागवतानाच माझा जीव मेटाकुटीला येतो. मोठी जागा कोठून घेणार? आता तू ये परत. पूर्वीच्या काळी बालविधवा यायच्या माहेरी परत तशा. काहीतरी काय बोलतोस रे? आईनं त्याला दटावलं तेव्हा तो म्हणाला, नाहीतर काय गाई, पूर्वीच्या बायका नवरे मरत म्हणून परत येत. आत्ताच्या डायव्होर्स घेऊन येतात. होतं काय या पोरींना सुखाने नांदायला तिथं? तरी बरं, आम्ही सक्ती केली नव्हती त्याच्याशी लग्न कर म्हणून. सक्ती नव्हती केलीस, पण तू म्हणाला होतास, आता इथला एक माणूस कमी झाल्याशिवाय नवं माणूस आणायला जागाच नाही इथं. तुम्हाला घाई झाली होती ना रे दुसरं मूल आणायची. पण तसं आणलं ना आम्ही मूल. तुला नाही ना झालं अजून? दादाच्या या प्रश्नावर आई आणि वडील एकदमच त्याच्यावर चिडले आणि त्याला म्हणाले, तोंडावर पंडिता, सख्खी बहीण आहे तुझी ती. काय घाणेरडं बोलतोस? दादानं तो टोमणा पुन्हा मारला नाही. तो गप्प बसला, पण ती तिथून निघेना. तेव्हा तो तिला म्हणाला, तू इथं थांबू नकोस. हवी तर जेव, खा. हो, तेवढं म्हटलं नाही, असा ठपका नको माझ्यावर तुझ्या आईवडिलांचा. पण इथं थांबू नकोस. तुला इथं जागा नाही आणि स्थानही नाही. इतकी माणसं आहेत, त्यात आता आणखी तुझी भर नको. अरे पण पंडिता, आई काहीतरी सांगणार होती, पण तिचं वाक्य उच्चारून होण्याआधीच तो तिला म्हणाला, हा विषय बंद. मी घर चालवतोय. मी कुटुंब प्रमुख आहे. माझा निर्णय फायनल आहे. ती इथं राहू शकणार नाही. तिनं डायव्होर्स घ्यावा, हवं ते करावं, कुठेही राहावं, पण इथं नाही. दादाच्या कठोर अशा अंतिम निर्णयापुढं कोणी जादा शब्द काढण्याची शक्यताच नव्हती. उरलेल्या पैशाचा ब्रेड घेऊन ती उदास मनानं घरी परतली. तेव्हा तो आधीच येऊन पोचलेला तिला आढळला. ती आलेली त्यानं बघितलं, पण काही बोलला नाही. की ती आल्याची त्यांनी दखलही घेतली नाही. तिनं कपडे बदलले, स्टोव पेटवला आणि दूध बघितलं. सगळं दूध नासून गेलं होतं. तिनं पातेलं उचललं आणि जोरात मोरीवर आपटलं. आला हात आधी तर दूध नाही तापवता आलं का स्टोव पेटवून? तिनं प्रश्न केला, संतापून, चिडून. नाही. का? मला गरज नव्हती. का? मी बाहेर जेवून आलोय. उत्तम केलं, ती त्रागा करीत म्हणाली, आणि तिनं स्टोव मालवून टाकला. खर्र आवाज करत तिनं बाजूला ढकलला. ब्रेडही तिनं तसाच डब्यात घालून झाकून ठेवला, आणि ती मिणमिणत्या दिव्याखाली भिंतीला टेकून सर्वस्व संपून गेल्यासारखी बसून राहिली. थोड्याच वेळात तिला आठवण झाली. डॉक्टरीन बाईकडे जायचा दिवस आहे आजचा. उत्साह वाटत नाही, अशक्त वाटतं, म्हणून काही दिवसांचं औषध त्यांनी दिलं होतं. आज त्यांच्याकडे जाण्याचा दिवस. तिला उत्साह नव्हता, शक्तीही नव्हती तिकडे जाण्याची, रसही नव्हता जाण्यात, आणि स्वतःसाठी
औषध घेण्यात. पण ती गेली नसती तर डॉक्टरबाई रागवल्या असत्या आणि म्हणाल्या असत्या, मी बरं करीन तुला, पण मी सांगेन त्या वेळी न चुकता सांगते ते औषध घेतलंस तर. त्या असं प्रेमळ आग्रहानं बजावतात की जावंच लागतं. पेशंटपेक्षा त्यांच्याच ध्यानात असतं कोण कधी यायचं आणि कोणाला काय कोर्स द्यायचा. तिला डॉक्टरबाईचा चेहरा आठवला, त्यांची नजर आठवली, त्यांचा प्रेमळपणा आठवला आणि तिला नवा हुरूप आला. ती उठली आणि डॉक्टरीणबाईंकडे जाण्यासाठी पातळ बदलू लागली. मी डॉक्टरबाईंकडे चालले, पैसे संपलेत माझ्याकडचे, देणार का? त्यानं हो का चू केलं नाही. तिनं पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, मला 500 रुपयेच पगार मिळतो. आता फक्त माझ्याकडे 15-16 रुपये उरलेत. तेही देऊ का तुझ्या औषधासाठी? नका, देऊ नका. ते ठेवा माझ्या मड्यावर घालण्यासाठी. तुझ्या मड्यावर घालण्यासाठी नाही, माझ्या खर्चासाठी ठेवतो. तुझी एक आईवडिलांकडे सोय आहे. मला कुठंतरी हॉटेलमध्येच खायला हवं. खा, हॉटेलमध्ये खा, नाहीतर आणखी कुठं खा. ती रागाने म्हणाली. त्याच्या त्या टोमण्यानं तिच्या अंतःकरणात पुन्हा रागाचा, क्षोभाचा आगडोंब उसळला होता. नसानसात त्याच्याविषयीचा संताप व तिरस्कार भरून आला होता. कॉटवर झोपलेल्या त्याच्याकडे ती रागाने, तिरस्काराने भरलेल्या नजरेने थोडा वेळ बघत राहिली आणि बाहेर पडली. डॉक्टरीणबाईंनी तिला तपासलं आणि आनंदाने भरलेल्या चेहऱ्यानं त्यांनी विचारलं, तुमचे मिस्टर नाही का आले बरोबर? नाही. का? त्यांना आनंदाची बातमी सांगायची होती. तुम्हाला दिवस गेलेत. डॉक्टरीणबाईंचे शब्द ऐकून तिच्या छातीत धस्स झालं. ती पेशंट तपासायच्या खोलीतून बाहेर आली. सगळी शक्ती संपून गेल्याप्रमाणे बाकड्यावर बसून राहिली. डॉक्टरबाई आतल्या रूममधून औषध घेऊन आल्या. काही नव्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन लिहिलं व तिला म्हणाल्या, हे घ्या, ही नवी औषधं आणा. गेल्या महिन्यात पाळी चुकली होती ना, 2 महिने व्हायला आलेत तुम्हाला. बाई उत्साहाने बोलत होत्या, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, उमेद नव्हती. ते बघून बाईंनी विचारलं, बरं नाही का वाटत? कॉफी मागू का रिक्षाने घरी जाता? नको रिक्षा, पैसे नाहीत माझ्यापाशी. अहो मी देते. नको, तुमच्या औषधाचेच ठेवावे लागणार आहेत. रिक्षा भाड्याची भर नको त्यात, मी जाईन हळूहळू. ती म्हणाली आणि उठून चालू लागली. सावकाश चालत ती खोलीवर आली. तिचा नवरा झोपला नव्हता. कॉटवर पडून कोणतं तरी साप्ताहिक वगैरे चाळत होता. ती आल्याची त्यानं यावेळीही दखल घेतली नाही की तिची चौकशी केली नाही. तिनं हातपाय धुतले, कपडे बदलले, भिंतीच्या मुळाशी बसली आणि त्याला म्हणाली, डॉक्टरबाई चौकशी करीत होत्या तुमची. त्यानं काही उत्सुकता दाखवली नाही. तीच त्याला म्हणाली, एक आनंदाची बातमी सांगायची होती तुम्हाला. तरीही त्यानं उत्सुकता दाखवली नाही. पुन्हा तीच त्याला म्हणाली, आनंदाची बातमी कसली? नाही विचारलं. तरीही त्यानं काहीच विचारलं नाही. पुन्हा तीच त्याला म्हणाली, मला दिवस गेलेत. आणखी एक दावं आलं माझ्या गळ्यात. तरीही त्याने काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, औत्सुक्य दाखवलं नाही. ती तशीच भिंतीच्या मुळाशी बसून राहिली. आता तिला आपलाच तिरस्कार वाटत होता. आपलीच कीव येत होती.